कारण मी समाजाच्या लेकराच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करतोय। हे मला चिखल दगड झेलावं लागणार आहे, बदनामी मला सहन करावी लागणार आहे। ज्यावेळेस एखादा माणूस शरण येत नाही ना तर त्याला शेवटी बदनाम केलं जातं। मी कुठल्या वाईट पाऊल उचललं नाहीये। मी लोकशाहीला धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याला धरून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतोय। आंतरवाली शांतत बसलेला असताना आमच्या रक्ताच्या थारोळ्यात माता मावल्यांना टाकलं गेलं। आमचा इतका आक्रोश होता, टाव होता, तरीही आम्हाला मारलं गेलं, गोळ्या घातल्या गेल्या, आम्ही हटलो नाहीत। मी या समाजासाठी लढतोय। तुम्ही माझ्यावरती किती टीका केली, किती षड्यंत्र केले, मला किती जातीवादी म्हणला तरी मला उत्तर द्या, तुम्ही जातीवाद केला कुठं हे मला आधी दाखवून द्या। अगोदर सुरुवात मी नाही केली। मी शांततेत अंतरवालीत बसलो, तुम्हीच सभा घेऊन हातपाय तोडायच्या भाषा केल्या गेल्या, मग उत्तर प्रत्युत्तर तर देणारच। तुम्हाला साधे साधे शब्दावरून तुम्ही जातीवाद अगोदर केला, आम्ही केलेला नाही। गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद कसा समजू शकता तुम्ही? ज्यावेळेस तुम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळेस कोणत्या मराठ्यांनी विरोध केला? एखादं उदाहरण मला 70 वर्षात दाखवताय का? कोण जातीवादी तर मला टीका करणार आहेत ना, अरे किती दिवस खाणार यार तुम्ही सरकारच्या पाये चाटून, किती दिवस नेत्याचे पाये चाटणार आहे तुम्ही? कधीतरी गोरगरिबांच्या लेकराच्या चेहऱ्याकडे एखादी बार बघा। निश्चित गोरगरिबांना त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। मनोज जरांगे, मनोज तुम्ही नेहमी काही झालं की मुंबईला येईन, आम्हाला मुंबईला यावं लागेल, अशा प्रकारची साथ का घालता? मुंबईला येण्यासाठी तुमचा आग्रह का असतो? नाही, आता शेवटी दादा काय, मुंबई आमची आहे, सगळेच जातात, मग आम्ही जाऊ नये का? हा एक भाग आहे। दुसरा, तुम्हाला प्रेमानं पाहुणे 2 वर्ष झालं सांगतोय आम्ही, तरी तुम्ही करत नाही। चूक काय? त्याच्यात काय चूक आहे? शेवटी तुम्ही मोगाशी सांगितलं की मला टीका केली जाते, माझ्यावरती मला बदनाम केलं जातं। हे बघा, मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतो, मी मॅनेज होत नाही, मी फुटत नाही, यांना शरण जात नाही म्हणून यांची पोटदुखी आहे। आणि मी माझा जीव माझ्या समाजाच्या पायावर ठेवले, मी मरायला भेट नाही। मी माझं एक कुटुंब मला सुखी नाही करायचं तर लाखो करोडो मराठ्यांचे लेकरं आणि समाज सुखी करायचा। त्यामुळे यांच्या बदनामीला भेट नाही। आणि यांच्या 7 पिढ्या जरी उतरल्या ना, हे मग काहीच करू शकत नाहीत। एवढा बलाढ्य समाज आहे माझा, हे काय करू शकत नाहीत। यांच्या सगळ्याची निशा उतरवण्याची ताकद माझ्या मराठ्यात आहे आणि मी यांची निशा उतरवतो। त्यामुळे मुंबईत यायला लागतं, यांनी नाही ऐकलं। आता पावणे 2 वर्ष, याच्यापेक्षा काय संयम पाहिजे दादा? काय संयम पाहिजे? का मुंबईत येऊ नये? तुम्ही मागणीच मान्य करणार नसा। साधे 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा, बाकीच्यांच्या पोटजाती आणि उपजाती म्हणून आरक्षणात घातल्या तुम्ही। मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? आम्हालाच का दिलं जात नाही? मनोज जरांगे, मला माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, मनोज जरांगे, तुम्ही प्रमाणपत्र घ्यायची काही लाज नाही। पुढचा प्रश्न माझा थेट प्रश्न आहे, धनंजय मुंडेंवरची जी कारवाई आहे त्याच्या संदर्भात तुम्ही वारंवार वेगवेगळी विधानं करताय। अजित पवारांच्या भूमिकेवर तुम्ही संशय घेताय का? आणि तुमची मागणी, थेट मागणी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगा। मी आतापर्यंत अजितदादांवरती कधी संशय घेतला नाही आणि मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा नाही। पण आता घ्यायची वेळ यासाठी आली की आम्हाला असे शंका आणि संशय येतो की हे आरोपी सोडून देणारे सगळे, कारण सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून तो धनंजय मुंडे नुसत्या टोळ्या सक्रिय केल्यात। त्याला ना जात कळतो, ना समाज कळते, ना त्याला बहुजन कळतो, ना ओबीसी कळतो, ना त्याला ना सगळ्या जाती धर्माचे लोक कळतात। त्याला काय कळत नाही? पैसा आणि सत्ता, या 2च गोष्टी फक्त त्याला कळतात। त्याला जातही कळत नाही, ते कोणाला मारून टाकतंय। त्याच्याकडे असे टीम आहेत। संशय काय येतोय दादा? जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला सांगतो, आणखी आरोपी पकडला नाही म्हणजे तो पुरावे नष्ट करायला बाहेर ठेवलाय। दुसरी गोष्ट, खंडणी मागायला गेलेले आरोपी आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत। हे 2 नाही आहेत, वेगळे नाही आहेत। त्यांच्या सगळ्यांवरती 302 दाखल व्हायला पाहिजे, यांच्यावर मोका लागला पाहिजे, यांना 120 ब मध्ये सगळ्यांना घेतलं पाहिजे। हे सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करतात। त्या खरमाड्या का सरमाड्या कोण येते जेलमध्ये अटक येते आता, त्याच्यावरती 302 दाखल केला नाही, त्याच्यावरती मोका पण केला नाही आणि त्याला 120 ब मध्ये सुद्धा घेतलं नाही। कुणी जर घेतलं म्हणत असेल तर आमचं म्हणणं आहे ते चूक आहे, कारण त्याला हातकडी बी नाहीये आणि त्याच्या डोक्यात पिशी पण नाही घातली। ही दुसरा प्रकार। तिसरा की या खून केल्याच्या नंतर या आरोपीला घेऊन कोण पळालं, गाड्या कोणत्या वापरल्या, हे कोणाच्या घरी राहिले, यांना पैसा कोणी पुरवला, यांना आरोपी आणखीन केलं नाही। चौथा मुद्दा, मान्य न्यायालयाच्या पटलावरती त्या दिवशी सांगितलेलं आहे की याच्यात बडा नेता आहे मोठा, त्याचं नाव ओपन नाही। उज्ज्वल निकम साहेबाची निवड नाही, कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं नाही। याचा अर्थ असा दिसतोय की सत्तेचा गैरवापर करून हे आरोपी 100% सोडून देणार आहेत असा आम्हाला संशय येतोय। पण त्या दिवशी राज्यात उद्रेक असतो।
अहो पण सरकार मुख्यमंत्री न्याय असो देणार नसलं तर किंवा जनता इतर न्याय सगळे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत, ते वारंवार आश्वासन देत आहेत की कोणीही असो आरोपी त्याला सोडणार नाही, दोषींना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं ना. यायला काही नाही करून राव जेला टकी देत. आमच्या एका पोराने कमेंट टाकली होती, नुसते 8 महिने मुंबईत जेलला होतो. कमेंट फक्त नुसते JCB फुलं टाकले म्हणून गुन्हे दाखल केले दादा. नुसते रास्ता रोको केला म्हणून गुन्हे दाखल केलेत. साखळी उपोषण केलं म्हणून केलंय. आमच्या महिला तडी पार केल्या. आंदोलक पोरं तडी पार करते ती. आणि इथं खंडाने मागतेत, खुनं करतेत, चोऱ्या करतेत, बलात्कार करतेत. बलात्कार सुद्धा म्हणतोय. छेडछाड चालू आहेत, कोणाच्या जमिनी बळकीत येत, योजना खातेत. जाहीर एवढे पुरावे असून पकडीत नाहीत, सोडून देते. चौकशी करते, त्याला भजे खाऊ घालतेत, भाकरी खाऊ घालतेत की जा म्हणतात घरी. कोणचा कायदा आहे? त्याच्या नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या, त्याला 2 दिवस ICU ठेवलं. त्या खरमाड्याला का सारमाड्याला कोण आहे त्याला? ते डॉक्टरला बडतर्फ केलं का? शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा, गेवराई पोलीस स्टेशनचा PI API ते कोणी त्यांना बडतर्फ केलं का? कोणचं? सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला का? कोणचा कायदा आहे? तुम्ही कोणचा गैरवापर करायला लागले? म्हणजे हे सरळ लोकांना कळतं ना सगळं. तुम्ही काहीच करत नाहीयेत. आरोपीने त्या धनंजय देशमुखांना धमकी दिली पोलीस स्टेशन मध्ये, त्याला अटक केलं का? नाही केलं. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जाणून बुजून सत्तेचा गैरवापर करतायत. पण एक लक्षात ठेवा, याच गरीब मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलेलं आहे. एक दिवस जनतेचा जर संयम सुटला, पळता भुई कमी होईल. मनोज जरांगे काहीच करत नाही ते. तुम्ही आता तुम्ही तर आणखीन एक डोक्यात मुद्दा मुंग्याला ICU त नेलं दादा. तुम्ही आणि आणखीन एक तिथले मुद्दा लावून patient धरला. काढून दिले बाहेर. महादेव गीते, एकच मिनिट घेतो तुमचा वेळ. महादेव गीते जेलमध्ये, त्याचं पुरं डोकं फुटलेलं आहे जणू मारे. त्याला दवाखान्यात सुद्धा आणत नाहीत बाहेर. खून दुसऱ्यानंच केला आणि भोगितोय तो महादेव गीते, ते महादेव मुंडे. हे 2 कोणाच्याच खुनाच्या आरोपीचा शोध लागत नाही. कुठली पद्धती? बर आणि साध्या साध्या पोरांना, मराठ्यांच्या गरीब आंदोलकांना तुम्ही त्रास देताय. बर पुढचा एक मुद्दा, मी आणखीन एका मुद्द्याकडे येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून आणि पुतळ्यावरून तुम्ही एक मागणी लावून धरली आहे. अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक होणार, पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं, अनेक वर्ष झाली त्याला. त्या संदर्भामध्ये वेगवेगळे नेते कायम बोलताना दिसत आहेत. या संदर्भात तुम्ही देखील आत्ता इतक्या वर्षांनी आवाज का उठवताय? काय असतं दादा, तुम्ही किती दिवस लोकांना भावनेशी खेळणार आहेत हे लोकांच्याही लक्षात आणून द्यावं लागतं, सरकारच्या पण. म्हणजे लोकांच्याही लक्षात येतं आपल्या दैवताचा अवमान होतोय की नाही. तुम्ही इंदूमधचं उद्घाटन केलं, त्यावेळेस तुम्हाला मताची गरज होती. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं अरबी समुद्रामध्ये. त्या ऑफिसला, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या ऑफिसला किडे लागलेत, जणू भुंगे लागलेत. इतकं मोडकळीस आलंय ते. तुम्हाला त्यावेळेस आशीर्वाद लागतो छत्रपतींचा. त्यावेळेस तुम्हाला मराठ्यांचे मतं लागतात, हिंदूंचे मतं लागतात, भारतातल्या जनतेचे मतं लागतात. भारताचं दैवत आहे छत्रपती शिवराय, आणि तुम्ही त्यांचं स्मारक करत नाहीत. अरे निषेध आहे रे तुमचा. तुम्ही महापुरुषांना सुद्धा सोडायला तयार नाहीत. तुम्हाला कळतच नाहीये सत्याच्या पलीकडं आपण काय करतोय ते. कशाला घोषणा केली? छत्रपती शिवाजी महाराज पार्क करायला सुद्धा तुम्हाला वर्षानुवर्षे लागतात. शिवाजी पार्क ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणायला सुद्धा वेळ लागतो. एक कक्षा अधिकाऱ्यांनी जरी एखादा शासन निर्णय केला तरीही भागतंय. साध्या साध्या विषयाला सुद्धा लोकांना विटीस धरतायत. म्हणजे तुम्हाला किती तिरस्कार आहे यातून लोकांच्या आता लक्षात यायला लागले, आणि आणून देणं गरजेचं आहे. म्हणून सरकारलाही आम्ही म्हणलो की छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या बद्दल इतका दिवस का लागतायत? त्यावेळेस नाही कळालं. अहो हे इतके चाभरे आहेत ना, यांना बोलल्यावर हे लागतं. पण मी तुम्हाला मॅनेज होत नाही, त्यामुळे मी बोलायला भेट नाही. तुम्हाला मोजित नाही, काय करायचं ते करा. मनोज जरांगे, बहीण तुम्हाला आधी नाही दिसली का? मनोज जरांगे, तुम्हाला आधी देखील हा प्रश्न विचारला होता. हा एक प्रश्न, घरात पाहिजे नाही त्याला, घर पाहिजे नाही. आता एक प्रश्न तुम्हाला मी पुन्हा विचारतो. तुम्हाला मी गेल्या मुलाखतीत देखील विचारलं होतं की दरवेळेस तुम्ही फक्त सत्ता आपल्या मराठा समाजासाठी काम करण्यासाठी, आरक्षणासाठी म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून केवळ तुम्ही काही विशिष्ट नेत्यांनाच साथ घालता का नाही? विरोधी पक्षात असलेल्या एवढे मोठे नेते आहेत, शरद पवार आहेत, दुसरे अजित पवार आपल्या सत्ताधारींपैकी आहेत, इतरही अनेक पक्षांमधले मराठा समाजातले नेते आहेत, इतर नेते आहेत. या सगळ्यांना तुम्ही साथ घालत, तुम्ही सगळ्यांना एकत्र का नाही साथ घालत?
आणि आता काय असतं, माझी सरपंचाला मागून नाही ना चालत. माझी सरपंच जवळ काय आहे? सरपंचालाच म्हणायला लागेल ना, गावात काय अडी अडचणी सरपंचाला सांगावं लागेल. सत्तेत कोण आहेत हे आहेत यांनाच सांगावं लागेल ना तुम्ही करा म्हणून. कारण चुकीची जर मागणी केली तर ती कायद्याला धरून नाहीये, ती लोकशाहीला धरून नाही. दुसऱ्याला कसं मागणार? हे बघा, आमच्याकडे एक तत्व आहे की निवडून पण त्यालाच द्यायचंय ना, तर त्याच सरपंचाला मागायचं. मग आता सरकार तुम्ही मराठ्यांनी निवडून द्यायचं तुम्हाला, आणि मागाल का तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला जायचं का तिकडं? विरोधीला कसं मागायचं? तुम्हालाच मागणार, आम्ही सोडणार नाहीत. तुमच्याकडूनच घेणार, तुम्हालाच करावं लागणार आहे. राज्यकर्ते तुम्ही आहेत, तुम्हालाच मागावं लागतंय. दुसरीकडे जाऊन उपयोग नाही. कायद्याच्या मनोज तुम्हाला हा प्रश्न पुन्हा आणखी मी पुन्हा आणखी एका स्मारक सरकारनं केलंच पाहिजे. या प्रश्नाचा उपप्रश्न घेतो. ठीक आहे, सत्ताधाऱ्यांकडे तुम्हाला मागणं आवश्यक आहे, सत्ताधारीच देणार, महाराष्ट्राच्याच मुख्यमंत्र्यांकडे मागणं ठीक आहे, बरोबर आहे. पण समाजातले इतर नेते तुमच्याबरोबर येताना का दिसत नाहीत? नेत्याच्या जेव्हा करतच नाही आपण आंदोलन. गोरगरीब समाज सरकारपेक्षा मोठा आहे, नेत्यां फित्यांपेक्षा सुद्धा मोठा आहे. हे नेते फिते काय आहेत? यांच्या स्वार्थापुरते जवळ असतात. हे तेवढ्याच वर्तुळात चालणारे लोक आहेत. एकदा वर्तुळाच्या बाहेर पाय टाकायची यांची इच्छा नसते. त्यांचा स्वार्थ जेवढा आहे तेवढ्याच जागेवर हिंडणार फक्त, त्याच्या पुढे जायची यांची इच्छा नसते. आणि आम्ही ते वर्तुळ तोडून काम करतो. दुश्मनही अंगावर घेतो, सगळे संकट अंगावर झेलतो. पण गोरगरिबांच्या न्यायासाठी, गोरगरिबांना लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही काम करतोय. आम्ही आमचा स्वार्थ ठेवून काम करत नाही, कधी करणार सुद्धा नाही. फक्त आणि फक्त समाजाच्या स्वार्थासाठी करतो, आणि त्या समाजाच्या जोरावरती करतो. पण नेते फितेच काय गरज आहे? यांच्या जोर लढत म्हणलं तर आमचं दुसऱ्या दिवशी सकाळी आंदोलन बंद पडल. बर मनोज जरांगे, भिंद राहत नाही आम्ही कोणाचे. मनोज जरांगे, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, गरिबांच्या चटणी भाकरी खाऊन आंदोलन करतो. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. 1.5-2 वर्षांपासून आपण कायम आंदोलन करताय, उपोषण करताय, पण आता हळूहळू तुमच्या पाठीमागे असलेला जो पाठिंबा आहे लोकांचा, जनतेचा, हा कमी होताना दिसतोय, आणि म्हणूनच तुमच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार राहिली नाही असा एक आरोप केला जातोय. हे खरं आहे का? नाही, खोटं आहे. असं होऊ शकत नाही. काय वाईट केलं मी? आज पावणे 2 वर्ष झालं गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय, त्यांच्या लेकराच्या समाधानासाठी, भविष्यासाठी लढतोय. काय वाईट करतोय? समाज कधीच लांब जाऊ शकत नाही. टीका करणारे हे पाय चाटणारे आहेत राजकीय नेत्यांची. आणि हे कोण आहेत मराठ्यांना माहिती. मराठ्यांना माहिती, ते नाव वाचा. मराठ्यांना सगळं कळतं. माझा समाज 100% एकतर्फी, एकजुटी, कधी फुटत नाही, कधी हटत नाही. आणि मी काय वाईट करतोय? त्यांच्या लेकरासाठी झुंजतोय, त्यांच्या लेकरांसाठी लढतोय. पूर्ण बाजी लावली. काय नाही ठेवलं शरीरात या समाजासाठी. फक्त हाडकं राहिलेत. चालता येत नाही, उठता येत नाही. ना कुटुंब बघतो, ना परिवार बघतो, ना काय बघतो. हे समाजच माझा मायबाप आहे, समाजच माझं कुटुंब आहे. त्यांच्यासाठी जगणारे, त्यांच्यासाठी मरणारे. काय वाईट करतोय? समाज दाखवायचीच वेळ आली तर दाखवलाय. बार बार दाखवायची मला काही गरज नाही. रोज काही 1 लाखभर लोक घेऊन येऊ का संघ? काही उद्योगच नको. ज्या गावात जाईन तिथं मराठा, ज्या तालुक्यात जाईन तिथं मराठा. तुफान आहे. दाखवलाय. एकदा अंतरवालीत दाखवलाय. असंच म्हणले होते दादासाहेब पाटील साहेब, एकदा असंच म्हणले होते. आता कोणी नाही राहिलं. तर नारायणगडावरची 900 करोड उभा जागा नव्हती. मराठ्यांचा नाद करायचा नाही. नाव ठेवणार आहे तुला, तू बघ म्हणायचं. तू बघ. आमचे लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही लढतो. आमच्या मराठ्यांचा नाद करू नको. मला घेरायचा प्रयत्न करते, एकटा पाडायचा प्रयत्न करते, षड्यंत्र रचते, बदनाम करते. ज्या दिवशी मला एकटा पाडायचा प्रयत्न करेन ना, त्या दिवशी करोडो मराठा एका जागेवर येतो. आणि तुम्हाला एक दिवस पुन्हा सांगतो, एकदा बघायचंच असेल तर यांना आम्ही दाखवणार आहे. एकदा पुन्हा बघायचं ना मराठा एक आहे तुम्हाला, थांबा थोडे दिवस. ह्योच मराठा तुम्हाला करोडोत पुन्हा दिसल, नसतं आंदोलनात दिसणार नाही. नक्कीच मनोज, तुमच्या पाठी मराठा समाज उभा आहे. तुमच्या आंदोलनाला निश्चित यश येईल. आणि गरीब मराठा, जो गरजवंत मराठा आहे, तो तुमच्या आंदोलनाकडे आशेने पाहतोय. कारण त्याला ज्याची गरज आहे, आरक्षणाची आहे, त्याला शिक्षणाची गरज आहे, त्याला पुढे त्याचं कर्तृत्व दाखवण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच हा तुमचं आंदोलन आहे, हा संपूर्ण लढा आहे. तुमच्या आंदोलनाला मनपूर्वक शुभेच्छा. आमच्याशी बोललात, जय महाराष्ट्राच्या या मंचावरून तुम्ही महाराष्ट्राशी संवाद साधलात. धन्यवाद. जय महाराष्ट्रावर ताज्या बातम्यांसाठी आमचं पुढचं बुलेटिन पाहायला विसरू नका, एका छोट्याशा ब्रेकनंतर.
आवाज येतोय? आवाज येतोय? नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातम्यांचा